अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं पदं भुजतेजस्फूर्ति प्रदेशं वेदेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवेलागी सेवक झालो भेटी दिली अवचिता सांभाळिले तुम्ही संती केल्या अर्ची परिपूर्ण. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी भगवान परमात्म्याच्या सेवेकरता उपस्थित केलेला अभंग संत हृदय देहुनिवासी जगद्गुरु तुकोबराय यांचे असणारे पट्ट शिष्य पिंपळनेरवासी संत निळोबाराय यांचा एक त्यांच्या जीवनामध्ये गुरुची असणारी एक आनंदाची भूमिका आणि गुरुचं वर्णन या ठिकाणी करतात. विठाला 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 आजची सेवा किम निमित्तानं आहे सर्वांना ज्ञात आहे. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनुसार आपल्या संस्कृतीचा जर विचार केला, आपल्या पूर्वजांनी काही आपल्याला मार्ग दाखवलेले आहेत आणि त्या मार्गावर आपण क्रमणा करत असताना प्रत्येक वर्षाकाठी आपण अनेक सण साजरे करतो आणि आत्ता चालू असणारा पवित्र असा महिना त्याला अधिक मास म्हटलं गेलंय. शास्त्रांनी त्याची वेगवेगळी नावं सांगितलेली गेली आहेत. शास्त्राच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर त्याला मलमास म्हटलं गेलेलं आहे. पुन्हा दुसरं नाव त्याला पुरुषोत्तम मास, तिसरं नाव त्याला अधिक मास आणि तुमच्या आमच्या बोलीभाषेतलं त्याला धोंड्याचा महिना. अशी 4 नावं या ठिकाणी असणारा महिना आपलं जे ज्योतिषशास्त्र आहे किंवा जी कालक्रमानं जे चालतं ते चंद्राच्या गतीप्रमाणे चालतं आणि चंद्राच्या गतीप्रमाणे चालल्यानंतर 354 दिवसाचं वर्ष भरलं जातं. आपण त्यावेळेस कालगणना करत असताना हे सूर्यगतीनुसार त्या ठिकाणी आपण मोजतो 365 दिवसाचं वर्ष. 2 वर्ष 8 महिन्यानंतर अधिक महिन्याची निर्मिती होते. चंद्रगतीनुसार विचार जर करायला गेलो तर प्रत्येक वर्षाला 11 दिवस कमी होतात, म्हणजे नवीन महिना तयार होत होतो.
पुन्हा 11 दिवस म्हणजे वर्षाचे एक दिवस वर्ज्य झालेला दिवस, त्याज्य दिवस त्याला म्हटलं गेले. आणि असे त्याज्य दिवस मिळून ते एक महिना तयार होतो. आणि एक महिना निर्माण झाला का पुन्हा प्रत्येक महिन्यामध्ये आपले सणवार चालू होतात. पहा, श्रावण महिना सुरू झालं का महिलांच्या सणापासून त्या ठिकाणी वटपौर्णिमेचा कार्यक्रम सुरू होतो. पुढच्या महिन्यात आहे ना आता. तिथून जे सुरू होतं श्रावण महिन्यामध्ये पुन्हा गणपती, पुन्हा दिवाळी, पुन्हा त्या ठिकाणी दत्त जयंती आणि मग असे सण साजरे करत करत अक्षय तृतीयापर्यंत आपण येतो. अक्षय तृतीयाच्या नंतर पुन्हा त्या ठिकाणी महिना 2 महिने वारी सोडल्यानंतर कोणताच सण नसतो. का त्याही काळामध्ये शास्त्र निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा दूरदृष्टिकोन असेल का तप्त्या उन्हामध्ये त्या ठिकाणी हे सण त्या ठिकाणी साजरे करू शकणार नाहीत. शास्त्रकर्त्याचा दूरदृष्टिकोन असेल. पुन्हा हा अधिक महिना निर्माण झाला, त्याला मलमास म्हटलं गेलेलं, म्हणजे त्याज्य दिवस. कुठलं मांगलिक कार्य यामध्ये होत नाही. लग्न होत नाही, लग्न समारंभ होत नाही, वास्तुशांती समारंभ होत नाही, मुंजनयन होत नाही, मांगलिक कार्य, सत्यनारायण महापूजा काही त्या ठिकाणी होत नाही. महिना त्या ठिकाणी तो मलमास, प्रत्येक महिन्याला आपण त्या ठिकाणी नावं दिलेली आहेत. तो मास निर्माण झाला आणि विचार करतोय माझ्याच महिन्यामध्ये काही सण नाही. भगवान परमात्म्याच्याकडे उभा राहिला देवाच्या समोर. देवा, तुम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी वेगवेगळी नावं दिली, वेगवेगळे सण दिले, वेगवेगळा महिना त्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्याने त्या ठिकाणी ओळखला जातो, पण माझ्याकडे असं कोणतंही कार्य नाही, कोणतंही मांगलिक कार्य नाही. मग काय माझ्यावर तुम्ही नाराज झाला का? मला का बरं शिक्षा दिली अशी? आणि मग भगवान परमात्मा सगळं ऐकून घेतलं. आणि ऐकून घेतल्याच्या नंतर आणि मग भगवान परमात्मा म्हटले, तुला तुझ्या महिन्याला माझं नाव देतो, पुरुषोत्तम मास. त्या दिवसापासून या महिन्याचं नाव पुरुषोत्तम मास. म्हटलं हे झालं मासाचं, पण या महिन्यामध्ये त्या ठिकाणी कोणती साधना करावी? भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी सांगितलं, या महिन्यामध्ये कोणतंही कार्य केलं का त्याचं पुण्य हे अधिक प्रमाणात प्राप्त होतं. आज या ठिकाणी पहिला दिवस आहे अखंड हरिनाम सप्ताह म्हटलं का अन्नदान अत्यंत महत्त्वाचं असतं. त्या सप्त्यामध्ये आजचे जे अन्नदाते आहेत ते फार पवित्र आहेत, त्यांच्या हातून हे सत्कार्य होते. कारण या महिन्यामध्ये जप, तप, अनुष्ठान, अन्य जे क्रिया आहेत, ज्या क्रिया आपण करतो चांगल्या क्रिया, त्या क्रियेचं फळ अधिक पटीने त्या ठिकाणी प्राप्त होतं. मग तुम्ही अन्नदान असेल, जप असेल, आता हा जो अखंड हरिनाम सप्ताह ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न होतोय हरिभक्तपरायण लक्ष्मण बाबा धाबेकर, आणि हे अनेक वर्षापासून हा अधिक मासाचा सप्ताह या ठिकाणी करतात. ज्यांचं अन्नदान आहे त्यांना हे अन्नदान केल्याच्यानंतर अधिक प्रकारचं पुण्यफल प्राप्त होणार आहे. मग महाराज, चांगलंच कर्म केल्याच्या नंतर तुम्हाला पुण्यफल प्राप्त होणार आहे का? नाही. वाईट कर्म जरी केलं तरी त्याचं फल हे अधिकच पटीनं त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. मग तुम्ही एखादा तंबाखू खाणारा असेल त्याला सुद्धा त्या ठिकाणी वाईट प्रकारचं, अनेक प्रकारचं त्या ठिकाणी पापाचं फल प्राप्त होणार आहे. असा मग भगवान परमात्म्याच्या समोर उभं राहिल्याच्या नंतर पुरुषोत्तम भगवान परमात्म्याने नाव दिलं. आणि मग पुन्हा त्या ठिकाणी या महिन्यामध्ये केलेलं कर्म हे अधिक प्रमाणात फल देतं, म्हणून त्या ठिकाणी अधिक मास. म्हणजे एरवी 12 महिने आणि असणारा असा हा 13वा महिना, याला अधिक मास म्हटलं गेलेलं आहे. आणि पुन्हा काही मंडळींच्या दृष्टिकोनातून जर विचार करायला गेलो, ज्यांचं लग्न झालंय विशेष करून त्यांच्या बाबतीमध्ये फायद्याचा महिना सांगितला गेलाय. त्याला धोंड्याचा महिना म्हणतात. जे आता आपल्याकडे 9 ग्रह सांगितले, पण हा 10वा ग्रह सांगितलाय, जामाता दशमग्रह. मग हा काय करतो? 10वा ग्रह तो कन्येला त्रास द्यायचं काम करतो. हा धोंड्याचा महिना जावयाला जेवण घालायचा, अन्नप्रसाद, मग जावयाला 33 प्रकारच्या वस्तू दान द्यायच्या. मग अनारसे असतील त्याच्यामध्ये बत्तासा म्हणून तो पदार्थ मिळतो, तोही दान द्यावा लागतो. अशा त्या ठिकाणी चांगलं असतं. जावयाला दान दिल्याच्या नंतर जावई ज्यांना नसेल त्यांना महाराजांना दान द्यावा. विठाला 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 विठाला. हो, असे या अधिक मास पर्वणीच्या कालखंडामध्ये संत नगाजी महाराजांच्या या मंदिरामध्ये जे अवलिया संत होऊन गेले त्यांची या ठिकाणी समाधी आहे. हरिभक्तीपरायण लक्ष्मण बाबा धाबेकर यांच्या माध्यमातून अनेक वर्षापासून या ठिकाणी हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय. आणि
या सप्ताहाचं नियोजन सुंदर पद्धतीने या ठिकाणी पहिला दिवस संपन्न झालेला आहे. दुपारी गुरुवारी हरिभक्तपरायण नरेश महाराज ठाकरे यांचं भागवत दुपारी कथा सुरू आहे आणि संध्याकाळची ही कीर्तनं पहिल्या दिवसाची सेवा आहे. आणि पहिल्या दिवसाची सेवा म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी थोडं मागं पुढं होत असतं. असो, या पवित्र पावन असणाऱ्या या अधिक मासामध्ये जी सेवा या ठिकाणी पहिल्या दिवसाची सेवा संपन्न होत असताना या सेवेच्या निमित्तानं जो मी अभंग या ठिकाणी घेतलेला आहे सेवेकरता जगद्गुरु तुकोबराय यांचे असणारे पट्ट शिष्य निळोबाराय या अभंगातून एक आनंदाची भूमिका व्यक्त करतात. विठाला 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 निळोबारायांच्या चरित्राचा जर विचार करायला गेलो तर निळोबारायांचं चरित्र हे पिंपळनेर वाशी असणारे निळोबाराय. निळोबारायांची नुकतीच वारी सुरू झालेली होती. पंढरपूरला गेल्याच्या नंतर पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झाल्याच्या नंतर काही फडकरी मंडळींचं कीर्तन श्रवण करायचं वाळवंटामध्ये आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र या कीर्तनाच्या माध्यमातून महाराजांना ऐकायला मिळायचं. अनेक वर्ष वारी करत असताना निळोबाराय वारी करत असताना वाळवंटामध्ये अनेक महात्म्यांची कीर्तन ऐकायची आणि कीर्तन श्रवण करत असताना त्या कीर्तनाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायाचं चरित्र ऐकायला मिळायचं. गुरु करावा, माणसाने जन्माला आल्याच्या नंतर गुरु करावा. अंधकाराकडून जे प्रकाशाकडे नेतात त्यांना गुरु म्हणतात. अशी भावना निळोबारायांची निर्माण झाली आणि अंतःकरणामध्ये अशी इच्छा निर्माण झाली आपणही गुरु केले पाहिजेत. तुकोबारायांचं चरित्र ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर असे गुरु आपण करावेत अशी भावना निर्माण झाली. पण जे गुरु करायचे ते अस्तित्वात असावे लागतात. जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले आणि निळोबारायांना हे चरित्र कळालं आणि निळोबारायांच्या अंतःकरणामध्ये भावना निर्माण झाली की असे गुरु आपण केले पाहिजेत. पण ज्यांना गुरु करायचे ते गुरु त्या ठिकाणी अस्तित्वात पाहिजे, जिवंत पाहिजेत. निळोबाराय मनामध्ये विचार आला. निळोबाराय आळंदीला आले. आळंदी ज्ञानोबारायाचं दर्शन घेतलं आणि देहू या ठिकाणी गेले. तुकोबारायांचे असणारे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराजांची भेट घेतली आणि नारायण महाराजांचं पुन्हा त्या ठिकाणी नारायण महाराजांनी तुकोबारायांचं चरित्र अथपासून इथपर्यंत सांगितलं. आता मात्र निळोबारायांनी ठाम ठरवलं का तुकोबारायांनाच गुरु करून घ्यायचं, अनुष्ठान मांडलं. कारण व्यवहाराच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ज्यांना गुरु करायचंय ते गुरु अस्तित्वात असावे लागतात, जिवंत असावे लागतात. कारण तुकोबराय वैकुंठाला गेले आणि वैकुंठाला गेल्याच्या नंतर निळोबारायची भावना निर्माण झाली आपण गुरु करावेत. नारायण महाराजांकडून तुकोबरायचं चरित्र ऐका आणि पुन्हा इच्छा निर्माण झाली. आता तीव्र भावना निर्माण झाली. आता तुकोबरायला भेटल्याशिवाय देहू सोडायचं नाही. अनुष्ठान मांडलं. पहिला दिवस, दुसरा दिवस, चौथा दिवस, पाचवा दिवस, अगदी 21वा दिवस उजडला आणि 40वा दिवस उजडल्यानंतर भगवान परमात्म्याला काळजी वाटली. अरे आता मात्र निळोबारायांकडे सुद्धा त्या ठिकाणी त्राण राहिला नाही. शरीरामध्ये हात उचलता येत नाहीत, मात्र त्या ठिकाणी तुकोबरायाचा धावा करतायत. भगवान परमात्म्याला काळजी पडली आणि भगवान परमात्मा निळोबारायाच्या समोर येऊन उभे राहिले आणि निळोबारायाला जागा करतात. ओ उठा निळोबाराय, उठा निळोबाराय, उठा. निळोबाराय मिचमिचल्या डोळ्याने डोळे पापणे उघडत आहेत आणि 1 मिनिटभर पाहतात आणि निळोबाराय म्हणतात, आपण कोण? भगवान परमात्मा म्हणतात, अरे निळोबा, जपी टपी अनुष्ठानी लोक ज्यांचे 12-12 वर्ष साधना करतात अशा साधना करणाऱ्यांच्या स्वप्नात सुद्धा जात नाही असा भगवान परमात्मा तुझ्या समोर उभा आहे. डोळे उघड आणि माझ्याकडे पहा. निळोबाराय म्हटले, तुम्हाला कोणी बोलवलं? येथे तुझ लागी
बोलाविले कोणी येथे तुझ्या लागी बोलाविले कोणी प्राರ್ಥील्या वाचोनी आलासी का प्रार्थील्या वाचोनी आलासी का वाचोनी आलासी का प्रार्थील्या वाचोनी आलासी का येथे तुझा लागी बोलाविले कोणी येथे तुझा लागी बोलाविले कोणी प्रार्थील्या वाचोनी आलासी का भगवान परमात्मा पुढे आहेत. पुढे असताना निळोबराय म्हणतात तुम्हाला कोणी बोलवलं? द्रौपदीला जसं संकट पडलं द्रौपदीने हाक मारली आणि मग तुम्ही तिथे आलात. मला कसलं संकट पडलं? व्यवहाराचा नियम असा आहे बोलवणं आल्याशिवाय जाऊ नये. जर बोलवणं आल्याशिवाय तुम्ही जर गेलात तर अपमान होण्याची दाट शक्यता आहे. विठाला 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 बिगर निमंत्रणाचं जर गेलात तर अपमान होण्याची दाट शक्यता आहे महाराज. भगवान परमात्मा म्हणतात अरे काय म्हणावं म्हटले निळोबा. निळोबा म्हणतात तुम्हाला कोणी बोलवलं? तुम्हाला बोलवलं नाही म्हणले. मी हाक मारली का तुम्हाला? या म्हटलं का? नाही. आर्थ हाक मारली का? नाही. भगवान परमात्मा विचार करतात अरे जपी तपी अनुष्ठानी लोक जे जे 12 वर्ष 12 जन्म त्या ठिकाणी तपश्चर्या करतात, साधना करतात, कठोर अशी साधना करतात, त्यांच्या स्वप्नात सुद्धा जात नाही आणि तो तुझ्या पुढे उभा आहे असा भगवान परमात्मा. आणि तू मला नियम शिकवतोस? देवाच्याही लक्षात आलं आणि म्हटलं निळोबा म्हटले नाही जमणार, तुम्ही जा म्हटले. कोणाला? भगवान परमात्मा. निळा म्हणे आम्ही नो ओळखोची देवा तू कयाचा धावा करीतोस. निळोबाराय म्हणतात आम्ही ओळखत नाही म्हणे तुला. काय धारिष्ट असन महाराज निळोबारायच. निळोबराय भगवान परमात्म्याला म्हणतात तुला ओळखत नाही, आम्ही फक्त कोणाला? तुकोबारायला ओळखतो. निळा म्हणे आम्ही न ओळखोची देवा आणि तुकयाचा धावा करीत असो. भगवान परमात्मा गेले आणि भगवान परमात्मा गेल्यानंतर तुकोबराय आले. आता तुकोबराय आल्याच्या नंतर तुकोबरायने काय केलं? निळोबरायांना जाग केलं आणि मस्तकावर हात ठेवला महाराज. हात ठेविला प्रसाद देवानी केले सुखी. प्रसाद देवानी केले सुखी. प्रसाद देवानी केले सुखी. हात ठेविला प्रसाद
जगद्गुरु तुकोबराय आल्याच्या नंतर निळोबरायाच्या मस्तकावर हात ठेवला आणि तो शक्तिपात केला. सद्गुरू शिष्याच्या ठिकाणी 4 प्रकारचा शक्तिपात करतात. त्याला गुरुकृपा म्हणूया आपण. शब्द शक्तिपात, दृष्टी शक्तिपात, स्वप्न शक्तिपात आणि स्पर्श शक्तिपात. शब्द शक्तिपात, विसोबा खेचरांनी नामदेव महाराजांना शब्द शक्तिपात केला. महाराज नामदेव महाराजांचा प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. नामदेव महाराजांचे गुरु विसोबा खेचर यांनी शब्दाच्या माध्यमातून गुरुपदेश केला. दृष्टी शक्तिपात, निवृत्तीनाथ महाराजांनी माऊलींना दृष्टी शक्तिपात केला. कृपा कटाक्ष न्याळिले, आपुले पदी बैसविले, बाप रखमा देवीवर भक्ता दिले, अभयदान, याला दृष्टी शक्तिपात म्हणायचा. स्वप्न शक्तिपात, जगद्गुरु तुकोबरायांच्या स्वप्नामध्ये बाबाजी चैतन्य आले आणि बाबाजी चैतन्य आल्याच्या नंतर स्वप्नामध्ये सापडविले वाटे जाता गंगास्थान, मस्तकी तो जाना ठेविला कर, भोजन मागती तुप पावशर आणि पडिला विसर स्वप्ना माझी, त्याला स्वप्न शक्तिपात म्हणायचं. आणि स्पर्श शक्तिपात, जगद्गुरु तुकोबराय आले आणि निळोबरायाच्या मस्तकावर हात ठेवला. येऊनिया कृपावंते, तुकया स्वामी कृपावंते, तुकया स्वामी सद्गुरुनाथ, तुकया स्वामी सद्गुरुनाथे, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केले सुखी. अशा प्रकारचा प्रसाद प्राप्त झाला. निळोबरायाने आलिंगन दिलं आणि आलिंगन दिल्यानंतर तुकोबरायाने आपल्या गळातील विना निळोबरायांना दिलं आणि निल्याच्या नंतर पुढील अनुग्रह दिला, पुढील अभंग निर्मिती करण्यासाठी सांगितली. निळोबराय एकांतात बसलेले आहेत. एकांतात बसल्याच्या नंतर निळोबराय तो सगळा प्रसंग अंतःकरणामध्ये आठवतायत आणि आठवता अंतःकरणामध्ये डोळ्याला पाजर फुटलेला आहे. निळोबरायला विचारलं, का हो निळोबराय काय झालं? तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात धन्य झाले कृपा केली, धन्य झाले कृपा केली, धन्य झाले कृपा केली, धन्य झाले कृपा केली, भेटी दिली अवाचिता, भेटी दिली अवाचिता, भेटी दिली अवाचिता, भेटी दिली अवाचिता, सांभाळिले तुम्ही संधी, सांभाळिले तुम्ही संधी. निळोबराय सांगतात, माझे सद्गुरू
मला अशा प्रकारे भेटल्याच्या नंतर माझं जीवन हे धन्यतेला प्राप्त झालं का त्यांनी मला अवचित म्हणजे अचानकपणे मला भेट दिली आणि अशा प्रकारे मला वाटलंच नव्हतं न घडणारी गोष्ट जर घडली का माणसाला आश्चर्य वाटतं महाराज आणि या आश्चर्याच्या भूमिकेतून निळोबराय म्हणतात अशा प्रकारे मला सद्गुरू भेटायला आले मला असं वाटलंच नव्हतं का येतील पण ते आले आणि अशा प्रकारे माझ्यावर कृपा केली आणि अशा प्रकारे भेट झाल्याच्या नंतर माझं जीवन धन्यतेकडे आलं म्हणून धन्य झालो कृपा केली मी आज काय झालं धन्य झालो धन्य ऐका धन्यतेचे 2 प्रकार आहेत त्याला धन्यता म्हणूया एक प्रापंचिक धन्यता वेगळी आणि एक पारमार्थिक धन्यता वेगळी प्रापंचिक धन्यता कशाला म्हणायची बोली भाषेमध्ये धन प्राप्तीला दारा प्राप्तीला पुत्र प्राप्तीला आपण प्रापंचिक धन्यता म्हणतो धन पुत्र दारा निकटवास बरा भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा ते पुढचं नाही घ्यायचं प्रापंचिक धन्यता ही आपण धन्यता मानतो आणि पारमार्थिक धन्यता कशाला म्हणायचं पंचदशीमध्ये सांगितलं जातं धन्यहोम कर्तव्य विद्यतेने किंचित धन्यहोम प्राप्तव्य मध्य संपन्नम माझ्या ठिकाणी असणारं कर्तव्य संपलं का मला जे प्राप्त करायचं होतं ते प्राप्त झालं म्हणून कर्तव्य संपलं कृत झालो इच्छा केली ते पावलो 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 इच्छा केली ते कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो 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 याच कारणामुळे मी धन्य झालो धन्य म्हणजे कृत्य झालो समाधानी झालो धन्य झालो कृपा संतांनी कृपा केली माझ्यावर बरं आता कृपेचे 2-3 प्रकार सांगितले जातात देवाची कृपा असावी लागली संतांची कृपा असावी लागते गुरुची कृपा असावी लागते शास्त्राची कृपा असावी लागते विविध प्रकारचे चिंतन त्यामध्ये करता येईल देवाची कृपा कशा करता जिवंत राहण्याकरता संतांची कृपा शास्त्र शिकण्याकरता गुरुची कृपा करता मार्ग दाखवण्याकरता आणि आत्मकृपा असावी लागते महाराज जे आपण करतोय ते साध्य करण्यासाठी आत्म्याची कृपा असावी लागते महाराज आत्मकृपा ज्याला म्हणतोय आत्मकृपा असावी लागते आता गायन शिकतोय आणि गायन शिकता त्या ठिकाणी जर स्वर लागला नाही आणि दुसऱ्या त्याच्या आईवडिलांची जर इच्छा असेल त्याने गायन चांगल्या प्रकारे करावं आणि त्याचे वडील जर गायन असणार पेटी चांगल्या प्रकारची घेऊन दिली स्वतः घेऊन बसला अशा प्रकारची सा लावा अशा प्रकारचा रे लावा अशा प्रकारचा असा करा तो त्यांच्या पुरता म्हणेल पण आत्मकृपा जर नसेल तर तो पुढे काही करू शकत नाही जोपर्यंत ते आहेत तोपर्यंतच म्हणू शकतो त्याच्या पुढे नाही म्हणू शकत का आत्मकृपा असावी लागते धन्य झालो कृपा केली विठाला 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 धन्य झालो कृपा भेटी दिधली औचिता अचानकपणे भगवान परमात्म्याने ते भेटी दिलीच पण ज्या कारणासाठी मी बसलो होतो ज्यांची अपेक्षा केली त्या श्रीगुरूंची ते श्रीगुरू मला भेटले एवढं सोपं आहे का हो अलीकडच्या काळात श्रीगुरू भेटणं तुकोबाराय सांगतात किंवा शास्त्राचा विचार करत असताना महत् संग सुदुर्लभा अगम्य ओमोगस्य सगळे शास्त्र पुराणे एकत्र आली आणि एकत्र आल्याच्या नंतर त्या सद्गुरूची भेट किती दुर्लभ आहे चंद्र अमृत सुख सेववील असता जाता रवी धरवेल बाह्या हेळा सागर तरवेल परी साधूची भेट न होई गा किंवा तुकोबराय सांगतात बहु अवघड असे संत भेट
हरी जग जेठी करुणा केली हरी जग जेठी करुणा केली बहु अवघड आहे संत भेटी हरी जग जेठी करुणा केली हरी जग जेठी करुणा केली हरी जग जेठी करुणा केली हा बहु अवघडाचे संत भेटी तरी जग जेठी करुणा केली 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 दुर्लभ असणारे संत असे संत मला अनायासे प्राप्त झाले आणि अशा प्रकारे अवचित त्यांनी मला भेट दिली. का भेट दिली? दुर्लभ असणारे संत त्यांनी मला भेट दिली. विठाला 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 ज्यांची साधना करत होतो ज्यांची अंतःकरणामध्ये भेटीची तीव्र इच्छा होती असे संत भेटले का त्या संतांनी मला सांभाळलं आणि आता इच्छा पूर्ण केल्या. अभंगाचं दुसरं चरण. सांभाळीले तुम्ही संती सांभाळीले तुम्ही संती सांभाळले तुम्ही संती काय हो? सांभाळले तुम्ही संती सांभाळीले तुम्ही संती सांभाळीले सांभाळले तुम्ही संती केल्या आरती परिपूर्ण केल्या आरती परिपूर्ण केल्या आरती परिपूर्ण केल्या आरती परिपूर्ण सांभाळीले तुम्ही संती सांभाळीले तुम्ही संती तुम्ही संती अशा प्रकारे अवचित असणारी भेट दिली आणि का त्याचा परिपाक असा सांगितला. सांभाळिले तुम्ही संती केल्या आरती परिपूर्ण सांभाळिले 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 अनाथा. अनेक प्रमाणे या ठिकाणी देता येतील. का तुम्ही सांभाळिले सांभाळिले तुम्ही संती केल्या आरती परिपूर्ण तुमची भेट का झाली तुम्ही सांभाळलं. पर याचा परिपाक काय झाला? केल्या आरती परिपूर्ण आरती आरती म्हणजे इच्छा. तुम्ही नुसते आम्हाला सांभाळलंच नाही भेट नाही दिली तर अंतःकरणातली इच्छा पूर्ण केली महाराज. ठीक आहे. एक प्रापंचिक इच्छा वेगळी आणि पारमार्थिक इच्छा वेगळी. सुरुवातीला सांगून गेलो धन पुत्र दारा पुत्र ही पारमार्थिक इच्छा आहे. हे व्हावं ते व्हावं असं व्हावं तसं व्हावं एकाचे दोन दोनाचे चार ही प्रापंचिक इच्छा आहे. पारमार्थिक इच्छा वेगळी. वस्तू प्राप्त झाली परमार्थामध्ये एखादी वस्तू प्राप्त झाली का इच्छा संपून जाते. प्रपंचामध्ये एखादी वस्तू प्राप्त झाली का इच्छा वाढते महाराज. उदाहरण सांगितलं जातं परंपरेने. एक जणाला सोन्याचा पुतळा सापडला. सोन्याचा पुतळा सापडल्यानंतर पंचकोशीतल्या लोकांची गर्दी सुरू झाली ते पुतळा पाहण्यासाठी. ज्याला पुतळा सापडला होता तो पुतळ्याच्या शेजारी हात बांधून उभा होता. त्याचा मित्र जवळ आला. पुतळ्याकडे पाहिलं त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्याचा चेहरा पडलेला
दिसला आणि त्याला विचारलं मित्रांनी, का रे बाबा तुला एवढा सोन्याचा पुतळा सापडला, तू असा नाराज का दिसतोस? म्हटलं तू सोन्याचा पुतळा पाहिला का? ज्याला सापडला होता तो त्याला विचारू लागला, तू सोन्याचा पुतळा पाहिला का? हो म्हटले पाहिला. तू व्यवस्थित पाहिला नाही. ज्याला सापडला होता तो जवळ आला, म्हटले जवळ आहे. आणि जवळ आल्यानंतर ज्याला सापडला होता तो मग तो दाखवतोय, हा सोन्याचा 50वा पुतळा आहे. मी 49 कुठे गेले याचा विचार करतोय. विठाला विठाला याला प्रापंचिक इच्छा म्हणायचं. प्रपंचामध्ये एखादी वस्तू प्राप्त झाली का इच्छा वाढते, परमार्थामध्ये एखादी वस्तू प्राप्त झाली का इच्छा संपून जाते. सूरदासांच्या जीवनात इतकाचा प्रसंग आहे. भगवान परमात्मा प्राप्त झाले. भगवान परमात्मा म्हणतात, अरे सूरदासजी मागा मागा मागा. सूरदासजी म्हटले नको नको नको. का नको? काय नको म्हटले? काय? भगवान परमात्मा म्हटले सूरदासजी मागा, अहो काहीतरी मागा. म्हटले सूरदासजी म्हटले देवा नको. आणि मग भगवान परमात्मा म्हणतात सूरदासजी काहीतरी मागा. अहो काहीतरी काय? मला पाहण्यासाठी डोळे तरी मागा. सूरदासजी म्हटले देवा तुझी इच्छा आहे ना, देऊन टाक. भगवान परमात्मा तथास्तु म्हटले. हे दोन्ही डोळ्यांनी असणारे सूरदासजी जेव्हा डोळे प्राप्त झाले, सूरदासजींनी काय केलं, दिसायला लागल्याच्यानंतर सूरदासजींनी असं केलं, भगवान परमात्मा समोर उभे होते. नकापासून तर डोक्याच्या केसापर्यंत पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर आता मात्र सूरदासजी म्हणतात देवा मला तुमच्याकडे मागायचे, देवा तुमच्याकडे मागायचे. देव म्हणतात आंधळ होतो तोपर्यंत मागत नव्हतो, डोळे दिल्याच्या नंतर मागायला सुरुवात केली. म्हटले सूरदासजी काय काय पाहिजे तुम्हाला? आणि मग सूरदासजी म्हणतात देवा हे दिलेले डोळे परत घे. ज्याला पाहायचे त्याला पाहून झाले, कोणालाही पाहायची इच्छा राहिली नाही. याला म्हणतात पारमार्थिक इच्छा. विठाला 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 अशा प्रकारे निळोबाराय सांगतात का आमच्या जीवनातील इच्छा आकांक्षा ते भगवान गुरु भेटले, सद्गुरू भेटले का त्या आमच्या अंतःकरणातल्या इच्छा अर्ची पूर्ण करतात. मग अशा संतांकडे त्या ठिकाणी जात असताना त्या ठिकाणी निळोबाराय म्हणतात का मी दीन आहे, रंक आहे. अशा प्रकारचं तिसरा प्रकार. मी तो दिन तुमचा रंग, 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 तो दिन तुमचा रंग, मी तो दिन तुमचा रंग, मी तो दिन तुमचा रंग, मी तो दिन तुमचा रंग. कातल भिक्या अभयाची सांभाळिले तुम्ही, सांभाळिले तुम्ही संती, सांभाळिले तुम्ही संती, तुम्ही संती. अशा प्रकारे निळोबाराय सांगत असताना म्हणतात मी अशा प्रकारचा दीन आहे, दुबळा आहे, रंक आहे असा असणारा त्या सद्गुरूंच्या ठिकाणी सद्गुरूंची कृपा अशा प्रकारची माझ्यावर झाली का न संपणारं दान त्यांनी मला दिलं. न भय इति अभयम. मी तो दीन तुमचा रंग, घातली भीक अभयाची. अभय दिले अक्षय अभय दान गा. अभय न भय इति अभयम, न संपणारं दान या ठिकाणी आमच्या पदरामध्ये कुणी सद्गुरूंनी माझ्या घातलं. मी दीन असणारा, रंक असणारा, असा असणारा, साधा भोळा असणारा. आपण नाही का एखाद्या व्यक्तीने जर आपल्यावर कृपा केली, कृपा केल्यानंतर त्या कृपेच्या योग्यतेचा नसणारा आणि अशी योग्यता नसणारा ज्यावेळेस सांगितलं जातं, ज्यावेळेस मिळालं जातं आणि मिळल्याच्या नंतर त्या ठिकाणी हे बोल बाहेर निघतात का माझ्या ठिकाणी कोणताही अधिकार नाही, मी दीन आहे, तुमचा रंक आहे. अशा प्रकारचं दान, अभय दान मला सद्गुरूंनी दिलं.
आणि मग असं बाण प्राप्त झाल्याच्या नंतर सर्वात भीती ज्याची आहे त्याला आम्ही घाबरणार नाही. शेवटचं चरण. निळा म्हणे न भेणे आता, निळा म्हणे न भेणे आता, न भेणे आता, निळा म्हणे न भेणे आता, निळा म्हणे न भेणे आता, निळा म्हणे न भेणे आता, न भेणे आता, निळा न भेणे आता. सन्मुख येता कळी काळ, सन्मुख येता कळी काळ, सांभाळिले तुम्ही संती, सांभाळिले तुम्ही संती. सन्मुख येता कळी काळ, सन्मुख येता कळी काळ, सांभाळले तुम्ही संती, सांभाळले तुम्ही संती. केल्या आरती परिपूर्ण, केल्या आरती हे केल्या 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 आरती परिपूर्ण, केल्या आरती परिपूर्ण, केल्या आरती परिपूर्ण, केल्या आरती परिपूर्ण. केल्या आरती परिपूर्ण, केल्या न भेणे आता सन्मुख येता कळी काळ. बरोबर आहे सांगतात. आता काळ जरी समोर येऊन उभा राहिला तरी आम्ही त्याला भिणार नाही, घाबरणार नाही. का? सांभाळिले तुम्ही संती, केल्या अर्ची परिपूर्ण. खरं तर तुम्हाला आम्हाला कोणाची भीती आहे?
काळाची भीती आहे. आणि मग काळ जर समोर आला तर आपल्याला जावं लागतं. भागवतात अशी कथा आलेली आहे. ब्राह्मण बुवा सकाळी आपली संध्या करत असताना त्यांचा लहान 4-5 महिन्याचा मुलगा शेजारी खेळत होता. अर्घ्य देण्याचं काम चाललेलं आहे, संध्या चाललेली आहे. आणि पूर्वीच्या काळामध्ये त्या भिंती जाड असायच्या, मातीच्या भिंती. खेळत 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 तो मुलगा त्या भिंतीपाशी गेला. भिंतीला होतो होल, एक होल होतं. त्या होलमध्ये हात घातल्या बरोबर मागे झटकला. त्या बोटाला त्या ठिकाणी नागाने चावा घेऊन नाग बाहेर आला. कोणत्या बापाला राग येणार नाही? मुलाने हात झटकल्या सरशी तो नाग बाहेर आला. नागाने चावा घेतला आणि तो नाग सैरवायला पळू लागला पुढे. इकडे बाळगत प्राण झालं. राग आला ब्राह्मण बुवाला. काठी घेऊन पाठीमागे लागला. साप पुढे, ब्राह्मण बुवा पाठीमागे, साप पुढे, ब्राह्मण बुवा पाठीमागे. पळता 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 सापाने रूप बदललं. सापाने वाघाचं रूप घेतलं महाराज. ब्राह्मण बुवा पळतायत पाठी पुढे पडतायत. आता वाघ, साप नाहीसा झाला, आता वाघ आला. वाघ पुढे पळतोय, ब्राह्मण बुवा पुढे पाठीमागे पळतायत. पुढे गाई आली होती आणि गाई समोर आल्यानंतर त्या वाघाने त्या गाईचं गळा धरला. आणि गळा धरल्यानंतर आता मात्र ब्राह्मण बुवा जागेवर थांबले. गाईच्या गळ्याला जेव्हा धरलं, रक्त पिल्यानंतर पुन्हा आता त्या वाघाने पाठीमागं पाहिलं. आता तो वाघ पाठीमागं पळू लागला. आता ब्राह्मण बुवा पुढे, वाघ पाठीमागे. ब्राह्मण बुवा पुढे, वाघ पाठीमागं पळतायत. ब्राह्मण बुवाच्या मनामध्ये विचार आला, अंतकरणामध्ये, ज्या अर्थी माझ्या मुलाला हा चावल्याच्या नंतर मी पळतोय पुढे, सापाचं रूप त्या ठिकाणी वाघामध्ये झालं, या अर्थी हा विग्रही कोणतरी महात्मा असला पाहिजे. ब्राह्मण बुवाच्या मनात आलं. ब्राह्मण बुवा जाग्यावर थांबले आणि तो वाघ ज्यावेळेस समोर येऊन थांबला त्याने माणसाचं स्वरूप घेतलं. आणि ब्राह्मण बुवा विचारतात, कोण? म्हटले आपण. म्हटले काळ म्हणतात मला, काळ. म्हटले काळ? माणसांना गेल्याच्या न्यायला तर तोच का? हो म्हटले, तोच मी. ब्राह्मण बुवा म्हटले, माझ्या मुलाला तुम्ही चावले, गाईच्या घशाला धरलं, नड्याला धरलं. मग त्यांचा हो म्हटले, त्यांचं संपलं होतं, त्यांची गती संपली होती, त्यांना न्यायला चालू होतं. ब्राह्मण बुवाच्या मनात विचार आला. म्हटले, मग मला कसं न्यायला येणार आहे तुम्ही, तेवढं सांगता का? काळ म्हटला, तेवढं विचारू नका, मी सांगतो. नाविलाज झाला. ब्राह्मण बुवा म्हटले, सांगा ना तेवढं. कारण लोकांना कुतूहल जाणून घेण्याची फार गरज असते, नवीन ऐकण्याची, जर कुतूहल ऐकण्याची. ब्राह्मण बुवा म्हटले, मग मला तुम्ही कसं न्यायला येणार? म्हटले, तुला असं न्यायला येणार, मगरीचं रूप घेणार आणि न्यायला येणार. आता मृत्यू कळल्यावर माणूस त्या दिशेला जातो का हो? ब्राह्मण बुवा पाण्याकडे जाईनाच, नदीकडे जाईनाच पाण्याकडे. 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले. योगायोग त्या नगरीच्या राजाचा सुपुत्र ब्राह्मण बुवाकडे शिकण्यासाठी होता. आणि त्या युवराजाचं लग्न निघालं आणि लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी ब्राह्मण बुवाकडे आले. गुरुजींनी यावं आशीर्वाद देण्यासाठी, ही अंतःकरणामध्ये इच्छा. युवराज म्हणतात, गुरुजी तुम्हाला यावं लागेल. गुरुजी म्हणते, छे शक्य नाही. का? मला पाण्यापासून भय. म्हटले, काळजी करू नका, तुम्हाला Z+ सिक्युरिटी देतो. म्हटले, पाठीमागे काही सैनिक, काही पुढे, तुम्हाला या बाजूला. नाविलाज होता शेवटी राजहट्ट आहे. ब्राह्मण बुवा म्हटले, ठीक आहे, काय हरकत नाही. म्हटले, येईन पण एकाच अटीवर, मी पाण्याकडे जाणार नाही. आठ ठरवून घेतली. पूर्वीची काळातली लग्न असायची. राजाचा विवाह राजाच्या कन्येशी कुठंतरी व्हायचा. या राज्यातून त्या राज्यात जावं लागायचं. दर मुक्काम करता जंगलामध्ये एक मुक्काम पडला आणि त्या जंगलच्या राजाला कळालं कोणीतरी एक युवराज या ठिकाणी मुक्कामासाठी आला आणि त्याच्याबरोबर ब्राह्मण बुवा आहे. आनंद वाटला त्या राजाला, इतका आनंद वाटला. त्याचं कारण असं होतं, कुठेतरी त्यांनी नवस केला होता का मला जर मुलगा झाला का मी हत्तीच्या भारोभार सोनं ब्राह्मणाला दान देईन. त्या राजाला चालून संधी आली. तो राजा म्हटला, बातमी आली कोणीतरी जंगलामध्ये मुक्कामी आलेला आहे ब्राह्मण. तो राजा आपल्या लवायजाम्यासहित त्या ब्राह्मण बुवांना भेटायला आला. दर्शन घेतलं. म्हटले, ब्राह्मण बुवा तुम्ही आलायच अनायासे, तर माझी
नवसाची पूर्तता या ठिकाणी होईल. म्हटले काय करावं लागेल? काय नाही, तुम्हाला हत्तीच्या भारोभार सोनं त्या ठिकाणी द्यायचे, दान द्यायचे. आता दान कोणाला नको आहे, पण पूर्वीच्या काळात दान देण्याची पद्धत अशी, वजन करण्याची पद्धत अशी होती. पाण्यामध्ये नौका असायची, होडीमध्ये ते सोनं ठेवलं जायचं, सुवर्ण ठेवलं जायचं आणि एका बाजूला हत्ती ठेवला जायचा. हत्तीच्या भारोभार सोनं द्यायचं होतं. एका बाजूला हत्तीने एका बाजूला सोनं, मग ते समांतर झालं का हत्तीच्या भारोभार सोनं द्यायचं. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. म्हटले काय सोनं द्यायचं? म्हटले हत्तीच्या भारोभार सोनं द्यायचं, तुम्हाला यावं लागेल. आता त्याच्या ब्राह्मणाच्या मनात आलं पाण्याकडे जावं लागतं. छे म्हटले नको 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 नको. म्हटले का नको? पाण्याकडे जातच नाही. म्हटले पाण्यापासून भय आहे मला. हो म्हटले, संकल्प सोडण्यासाठी तरी या. तुम्हाला मी जास्त पाण्यात नाही, गुडघ्या एवढ्या पाण्यात नेतो, फक्त मिनिटाभर सेकंद संकल्प सोडा आणि संकल्प सोडून तुम्ही पाठीमागे या. हो ना करता एवढं सोनं आता सोडून द्यायचं का? फक्त संकल्प सोडायचा आहे. त्याच्याही मनामध्ये विचार आला ब्राह्मणबाच्या. म्हटलं ठीक आहे, पाण्यामध्ये येणार नाही बरं का. पाण्यामध्ये जर आलो, अहो गुरुजी फक्त संकल्प सोडण्यासाठी एक 2 मिनिटं. हो ना करता तयारी झाली. राजाला आनंद झाला. सकाळ झाली. 8 वाजता बरोबर ब्राह्मण बुवांना काय निरोप पाठवला. सगळे लवाजमे असेल ब्राह्मण बुवा. असं पाणी, अशा पाण्यामध्ये नौका, त्या हत्ती एका बाजूला आणि सोनं एका बाजूला. सोन्याकडे पाहिल्यानंतर अंतःकरणामध्ये उकळ्या फुटू लागल्या. ते सोन्याचा मालक मीच होणार, ते सोनं मलाच मिळणार, अशा आविर्भावाने आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. आणि मग राजाने सांगितलं या संकल्प सोडायला. गुडघ्या एवढ्या पाण्यात नेल्याच्या नंतर म्हटले द्या उदक, चला संकल्प सोडायचा. हातामध्ये पाणी घेतल्यानंतर त्या ठिकाणी संकल्प सोडला, पाणी सोडलं आणि पाणी सोडल्याच्या नंतर ते शेजारी होता राजा उभा, असंख्य सैनिक त्या ठिकाणी उभं होतं आणि शेजारी असणारा राजाने त्या हाताला धरलं आणि तो तळमळ करू लागला. सोडा. ब्राह्मण बा म्हणतात जाऊ द्या, मला फक्त संकल्प सोडण्याचीच गोष्ट झाली होती, धरण्याची गोष्ट झाली नव्हती. मला राजा सोडा. आणि मग राजा म्हणतो ब्राह्मण बुवा माझ्याकडे पहा. म्हटले ब्राह्मण बुवांनी ज्यावेळेस राजाच्या चेहऱ्याकडे पाहिलं, त्यांना नाग दिसला पहिला, नंतर वाघ दिसला आणि वाघ दिसल्यानंतर आता मात्र तो राजा त्या ठिकाणी काळाच्या स्वरूपामध्ये आला आणि त्या क्षणामध्ये ते सगळे सैनिक होतं ते सगळे मगर झाल्या आणि राजाही मगर झाला. त्या असणाऱ्या ब्राह्मणाला घेऊन गेले सन्मुख. असा काळ तर सगळ्यांना त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. मग त्या काळाला जर तुम्हाला त्या ठिकाणी पाठीमागं लावायचं असेल तर संतांच्या संगतीत तुम्हाला जावं लागेल, संतांच्या चरणावर त्या ठिकाणी जावं लागेल. का? संतांच्या ठिकाणी काय चालू असतं? दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे किंवा काळ त्या ठिकाणी गेला, दड दोड पळ सुटला कळे काळा बापडिया रे. काळ जर या ठिकाणी आला का नुसता डोकवतो, जिथे नामस्मरण चालू आहे तिथे नुसतं डोकवतो आणि पळ त्या ठिकाणी चिंगाट पळून जातो. असं त्या ठिकाणी म्हणे न भेने आता सन्मुख येता कळे काळ का सांभाळिले तुम्ही संती केल्या अर्ची परिपूर्ण. विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई नगाजी महाराज सद्गुरु जो महाराज की जय. बार कुमाई झालेली
केलेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी संत नगाजी महाराज एक अवलिया संत या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. गेली अनेक वर्षापासून हा महोत्सव या ठिकाणी हरिभक्तीपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू गुरुवर्य लक्ष्मण महाराज दाभेकर आणि हा परिवार हरिभक्तीपरायण गुरुबंधू गणेश महाराज दाभेकर, त्याचप्रमाणे दाभेकर मावशी हा परिवार गेली अनेक वर्षापासून हा अधिक मास महोत्सव या ठिकाणी अगदी आनंदाने या ठिकाणी साजरा करतात. या कार्यक्रमामध्ये या नगाजी महाराज उत्सव कमिटी, त्याचप्रमाणे नगाजी महाराजांचा भक्त परिवार, खरं तर कार्तिकीच्या अगोदर एक महोत्सव असतो. अनेक काळापासून या उत्सवामध्ये ती मंडळी परंपरेने या ठिकाणी अन्नदान करत आलेले आहेत. त्यापैकी ज्यांची आजची अन्नदान आहे सेवा आहे श्री अजय गोपाळराव बोरकुडे हडपसर. हा परिवार या ठिकाणी अनेक वर्षापासून अन्नदान करतो आहे. खरं तर सुरुवातीला मी सांगून गेलो, हा पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये तुम्ही जे जे कर्म कराल त्याचं द्विगुणित असं पुण्य या ठिकाणी प्राप्त होतं आहे. तुमच्या वाट्याला आलेलं अन्नदान आणि नगाजी महाराजांची सेवा, ज्ञानोबराया चरणी या ठिकाणी एवढीच प्रार्थना, त्यातून असंच सत्कार्य घडो, अन्नदान घडो, वारकऱ्याची सेवा घडो. आपली ही सेवा या ठिकाणी नगाजी महाराजांच्या चरणी समर्पित हो. आणि हा पहिला दिवस या ठिकाणी संपन्न होतो आहे. पहिला दिवस अगदी कथाही संपन्न झालेली. सर्व महाराज मंडळी हरिभक्तीपरायण आमचे श्री हरी महाराज साळुंखे या ठिकाणी पंढरपूर अगदी अनायासे या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. आम्हाला गायक मिळेल की नाही पण मिळाले आज आम्हाला. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण शरद महाराज, सर्व आपले गोपाळपुरातले गुरुबंधू, आपले सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खामगळकर या ठिकाणी आहेत, कृष्णा महाराज बारोकर, आमचे गणेश महाराज, ही सगळी मंडळी. त्याचप्रमाणे या नगाजी महाराज परिवारावर जे प्रेम करणारी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित, सर्व महिला असतील पुरुष असतील. झालेली सेवा या नगाजी महाराजांच्या चरणी समर्पित, ज्ञानोबरायाच्या चरणी समर्पित. ज्या संतांनी हा मार्ग दाखवला त्या संतांचं भजन. ज्ञानेश्वर माऊली.